नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। आजच्या वसई विरार महानगर पत्रकार संघातर्फे आयोजित मदर वेलंकन शिक्षण संस्थेच्या सहकार्याने पत्रकार दिनाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार माननीय राजनप्पा नाईक, वसईचे आमदार माननीय स्नेहताई दुबे या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते सत्कारमूर्ती माननीय रेमंड सर, माजी आमदार श्रीजी ठाकूर साहेब, या शाळेच्या सर्वेसर्वा डिसूजा मॅडम, दीप सर, या संघाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय अनिलराज जोगडे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेंद्र पाटील, मोहनजी बारोट, माजी महापौर जाधव साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि युवा पिढीतले सर्व शिलेदार माता भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम मी आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशीच प्रगल्भ अशी पत्रकारिता आपण सुरू ठेवावी अशा प्रकारचं आवाहन करतो। आतापर्यंत आपल्या मनोगतामध्ये बऱ्याच जणांनी आजची जी पत्रकार दिन साजरा होतोय माननीय आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन, जे खरं तर भारतीय पत्रकारिता वेगळी, त्यांचे जनक वेगळे, रेमंड सरांना माहीत असतील, जेम्स ऑगस्टस हिकी 1780 मध्ये त्यांनी बंगाल गॅझेट सुरू केलं। इंग्रजांवर सातत्याने टीका केल्यामुळे 2 वर्षात ते बंद पडले, परंतु मराठी पाक्षिक सुरू करण्याचं महत्त्वाचं काम हे बाळकृष्ण शास्त्री जांभेकरांनी 1832 साली केले, वयाच्या 20व्या वर्षी। वयोमान जे होतं अवघं 34 वर्ष, त्याच्यामध्ये 20वं वर्ष मराठी पाक्षिक सुरू करणं, बरं ते 8 वर्ष सुरू होतं, त्यानंतर बंद पडलं, तर त्यानिमित्ताने एक वृत्तपत्रांची मालिका नियतकालिक हे सुरू केलं। पौराणातला आपण जर विचार केला तर आपले पुराणातले रिपोर्टर जे होते ते सगळ्यांना माहिती, नारद हे एक रिपोर्टर होते, म्हणजे बातम्या इकडच्या तिकडे देणं वगैरे अशा प्रकारचं ते इतिहासकालीन त्याचे आपण लेख आढळतात आणि त्याच्यामुळे अशी परंपरा आपल्या भारतवर्षाला लाभलेली आहे। आधुनिक पत्रकारिता आपण बघत असताना निश्चितच खूप मोठी आव्हानं, मोठं आव्हान मला वाटतं पत्रकारांसमोरचं असेल तर त्यांची विश्वासार्हता ही जपणं खूप महत्त्वाचे आहे। स्नेहाताईंनी राजनप्पांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की निष्पक्षपणे आपण सामोरे गेलं पाहिजे, बातम्या लिहिल्या पाहिजेत, कोणत्याही पक्षाचं स्टॅम्प हा लावून घेतला नाही पाहिजे, कारण येणाऱ्या काळामध्ये समाजाला दिशा देणं, दिशा दाखवणं आणि प्रगल्भ समाजाची निर्मिती करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे अटलजींचं एक कोट आहे की सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, लेकिन ये देश रहना चाहिए, लोकतंत्र रहना चाहिए, आणि लोकतंत्र शाबूत ठेवण्याचं काम, लोकतंत्र शाबूत ठेवण्याचं काम हे कोण करत असतील तर ते पत्रकार। त्यामुळे पत्रकारांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि म्हणजे पत्रकारिता केवळ म्हणजे लिखाण काम आहे अशातला भाग नाही। जर्नलिझम इज नॉट द रायटिंग व्हॉट पीपल सेज, but he should write what he is supposed to be write, बरोबर आहे। आणि त्याच्यामुळे
सांगण्याचा अर्थ असा आहे की ते परिपूर्ण लिखाण दोन्ही बाजूचं अंग जनतेच्या मनात काय चाललंय काय बोलायचं हे लिहिलंच पाहिजे, परंतु निष्पक्षपणे त्याला काय वाटतं हे सुद्धा त्याने दाखवलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, हा त्याच्या मागचा मतीत आला. आणि त्यामुळे अशा प्रकारची प्रगल्भ पत्रकारिता आपण करत आहात, करत राहणार आहात. आणि निश्चितच सत्ताधाऱ्यांवर मागच्या काळामध्ये एक अंकुश ठेवण्याचं काम कोणी केलंय, त्या विरोधकांपेक्षा जास्त केलं ते पत्रकारांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची जेव्हा निष्पक्षपणे तुम्ही लिहत असता, जेव्हा चुकीच्या गोष्टी घडत असतात त्याच्या वर्मावर तुम्ही पोट ठेवत असतात, आणि अशा वेळेस गरज पडते ती तुमच्या सुरक्षिततेची. आणि त्याच्यामुळे जेव्हा चुकीच्या गोष्टी होत असतात, आपला भारत देश सर्वात मोठा लोकशाही देश आहे, परंतु लोकशाही मी माझ्या मनाप्रमाणे घेतो, जे मला वाटतं तीच लोकशाही आहे असं सगळेजण गृहीत धरत असतात. आणि तिथे खऱ्या अर्थाने मग अंकुश ठेवण्याची वेळ येते आणि ते पत्रकार करत असतात. आणि ज्यावेळेस पत्रकार खोलात जातात, त्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र त्यांना निश्चित ती भावना तयार होते की त्यांना सुरक्षा देण्याची गरज आहे. आणि म्हणून यांना काळामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा सरकारने अनेक फॅसिलिटीज पत्रकारांना दिलेल्या आहेत. बाळकृष्ण शास्त्री ज्येष्ठ पत्रकारिता सन्मान योजना सुद्धा आहे, 6 योजना, त्याच्यामध्ये आधी 11,000 अनुदान आता 20,000 केलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचं उद्घाटन झालं त्यावेळेस त्याच दिवशी बऱ्याच पत्रकारांनी मला सांगितलं की या महानगरपालिकेमध्ये आम्हाला बसायला जागा मिळणार आहे की नाही. मी लागलीच माननीय कमिशनर साहेबांना पत्र दिलं आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि तिथे आज सुसज्ज पत्रकारिता कक्ष ते त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आजच्या ह्या पत्रकार दिनानिमित्त निश्चितच या दिनाला खूप महत्त्व आहे, कारण समाजाला एक दिशा देण्याचं काम तुम्ही करत आहात, करत राहणार आहात. आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करत असताना सरकार, विरोधी पक्ष, समाज आणि ही नवीन पिढी ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण जायचं आहे. आणि यासाठी तुमचं योगदान हे अनन्यसाधारण असणार आहे. भारतवर्ष जे आता आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आपला भारत देश हा विकसनशील देश आहे आणि तो 2047 पण आपल्याला विकसित राष्ट्राकडे त्याची वाटचाल करायची. आपल्या पालघरमध्ये सुद्धा जे आता नवीन बंदर येत आहे, जे वाढवण बंदर आहे, ते एका अर्थाने आपल्या आर्थिक बाजूला कलाटणी देणार आहे. फक्त पालघर जिल्ह्याच नव्हे तर पूर्ण भारताला त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जे काय नवीन गोष्टी येत आहेत, जी उपलब्धता आहे, त्या निश्चित येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहेत. त्यामुळे आपल्या देशाची इकॉनॉमी सुद्धा निश्चित वाढणार आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा तुलना करत असतो, आपण भारत देश कुठे आहे, अमेरिका कुठे आहे, त्याच्यामध्ये आपण भारत देश सर्वश्रेष्ठ का ठरतो, कारण आपल्या भारत देशाची मूल्यही खूप जास्त आहेत, वैचारिक मूल्य आहेत, आपली संस्कृती, आपली विरासत ही मोठी आहे. केवळ पैशाला मूल नसतं, संस्कृती अनमोल असते. आणि त्यामुळे आपण जे आता म्हणतोय माननीय पंतप्रधानांनी जे डिक्लेअर केलेलं आहे त्या विकसित राष्ट्राकडे आपण वाटचाल करत असताना ह्या मागे बसलेल्या सगळ्या तरुणांची पिढी जी आहे त्याचं योगदान हे खूप मोठं ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे अशा तरुणांना चांगली दिशा देण्याचं काम हे नक्की पत्रकार करतील अशी आशा वाटते. त्यामुळे आज इथे खूप चांगलं मनोगत सगळ्यांनी व्यक्त केलेलं आहे. मी सर्व पत्रकार बंधू भगिनींना या पत्रकार दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण राजकीय असेल, सामाजिक असेल, सगळ्या लढ्यामध्ये पत्रकारांच्या सोबत आहेत असं ग्वाही देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.